की आपण जो सुरुवातीचा एक मुद्दा मांडला की म्हणजे भाषावार किंवा दुसऱ्या राज्यातून इकडे लोक येतात वगैरे, लक्षात घ्या संविधान हे तर आपण सर्वश्रेष्ठ मानतो आणि त्याच्यात सगळ्या प्रश्नांची उत्तरं मात्र निश्चितपणे नाही शोधली. तर बाहेरून इथे लोक येतात तेव्हा आपल्याला एक संविधानाचा आधार सांगतात की संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय. जर त्याच संविधानाचा उपयोग करून जर ह्या महाराष्ट्रातले अवैध धंदे जर बंद झाले तर महाराष्ट्रात जे काही परप्रांतीय संख्या आहे ती 40% तरी कमी होईल. बरोबर. त्यामुळे जर त्यांना संविधानाने अधिकार दिलाय तर इथल्या महाराष्ट्र शासनाला किंवा इथल्या प्रशासनाला संविधानिक अधिकार आहे ना, जे अवैध धंदे आहेत. आज जर लोकसंख्या बघितली, त्रास देणारी जी संख्या आहे ती कुठची आहे? जे अवैध धंदे करणारे आहेत. आज फुटपाथवर चालायला जागा नाही का? नाही ते अधिकृत धंदे आहेत का? कुठूनही यायचं, इथे फक्त 4 महिने कमवायचं, पैसा घेऊन इथून बाहेर जायचं, म्हणजे फक्त इथल्या सुखसोयी वापरायच्या, फक्त इथल्या प्रशासकीय ज्या सेवा आहेत त्या वापरायच्या आणि इथल्या जे काय आर्थिक हे आहे ती घेऊन दुसरीकडे बाहेर निघून जायचं. म्हणजे इथली फक्त व्यवस्था वापरली जाते पण तिचा जो मोबदला इथे द्यायला पाहिजे तोही दिला जात नाही. आणि त्यामुळे जी संख्या वाढत चालली तो मूळ हाच प्रश्न आहे की जर अवैध धंद्यांवर जी काय अनधिकृत जे कार्य घडतं इथे महाराष्ट्रात बाहेरून येऊन त्यांच्यावर जर महाराष्ट्र शासनाने जर कोणती निर्बंध आणले तर जवळपास 30 ते 40% जी ही काय अडचण आहे महाराष्ट्रातल्या लोकसंख्येची ती निश्चितपणाने निघू शकते. नक्कीच, कारण साळुंके साहेब स्वतः वकील असल्यामुळे ते त्याच्यावर स्पष्टीकरण देतील की कशा पद्धतीने होऊ शकतो. परंतु निश्चितपणाने हा एक अधिकार महाराष्ट्र शासनाकडे आणि तो वापरलाच गेला पाहिजे. कारण बाहेरून येणारी लोक इथे एकच प्रश्नाचं उत्तर देतात की संविधानाने आम्हाला अधिकार दिलेला आहे, आम्ही कुठच्याही राज्यात जाऊन कुठेही देशातल्या कोणत्याही भागात जाऊन आम्ही राहू शकतो, धंदा करू शकतो. पण अधिकृत धंदा करू शकता ना तुम्ही? अधिकृत गोष्टींचा त्रास होण्याचे प्रश्नच नसतो कारण ते कायद्याच्या चौकटीत असते. हा जो त्रास होतोय तो अनधिकृत गोष्टींमुळे होतोय. अनधिकृत बिल्डिंग बांधल्या गेल्या, अनधिकृत चाळी बांधल्या गेल्या, झोपडपट्ट्या बांधल्या गेल्या. आज नाईलाज असतो महाराष्ट्र शासनाला SRAच्या माध्यमातून पुनर्वसन द्यावं लागतंय आणि त्यामुळे संख्या वाढत चालली. त्यामुळे भविष्यात तरी ह्या गोष्टी घडू नयेत. त्यामुळे निश्चितपणाने या गोष्टींवर बंधनं आणली पाहिजेत.